संगमनेर शहरामध्ये कत्तलखाने उद्ध्वस्त केल्यानंतर पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडून 8,68,000 रुपये किमतीचे गोमांस आणि इतर मुद्देमाल जप्त. माननीय सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची आणि गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेत. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, विजय पवार, योगेश कर्डिले, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे पथक तयार करून सदर पथकास संगमनेर शहरामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केले. या पथकानं संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असताना पथकास बातमीदारामार्फत इसम अजमत लतीफ कुरेशी राहणार भारतनगर संगमनेर हा त्याच्या साथीदार अस्लम बुढान कुरेशी राहणार संगमनेर याच्या साह्यानं त्याच्या राहत्या घराजवळ पत्र्याच्या आडोशाला गोवंश जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकानं तात्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी एका टेम्पोमध्ये काही इसम कत्तल केलेले गोमांस भरत असताना दिसून आले. तेव्हा पथकानं त्यांच्यात जवळ जात असताना त्यांना पोलिसांची चाहूल लागताच ते गल्लीबोळामध्ये पळून गेले. पत्र्याच्या शेडच्या आडोशाला 3 इसम गोवंशी जनावरांची कत्तल करत असताना दिसून आले. त्यावेळी पथकानं 3 इसमांना ताब्यात घेऊन त्यांची नावं निजाम अय्याज कुरेशी, निसार रहमान कुरेशी, मोहसिन असलम कुरेशी राहणार संगमनेर असं असल्याचं सांगितलं. ताब्यातील इसमांना पळून गेलेल्या साथीदारांची नावं विचारली असता अजमत लतीफ कुरेशी, कासिफ अनवर कुरेशी असं त्यांनी सांगितलं. सदर इसमांच्या ताब्यातनं 3,15,000 रुपये किमतीचे 1,050 किलो गोमांस, 5,50,000 रुपये किमतीचा एक पिकअप, 2,000 रुपये किमतीचे 2 लोखंडी टोचे, 4 चाकू, 3 काणस, 1,000 रुपये किमतीचा एक इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण 8,68,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई माननीय सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, संगमनेर.